नेहमीचाच प्रॉब्लेम आज पण तर घरात होती चवळीची डाळ. तर मग मी अजूनपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत बनवलीच नाही आणि खाल्लेलीच नाही. तर आता आज पहिल्यांदा बनवते. तर डाळ मी भिजवून दिलेली होती अर्ध्या तासासाठी पाण्यात, आणि 2 कांदे वगैरे 4-5 2 कांदे 4 लसूण 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडं खोबरं असं मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं. आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यात जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली आणि त्याच्यात ते मिक्सरमध्ये फिरवलेलं लसूण, खोबरे आणि कांद्याची पेस्ट मी चांगली परतवून घेतली. रंग बदलेपर्यंत परतून घेतली. पहिल्यांदा बनवते भाजी आज. चवळीची डाळ अजूनपर्यंत मी बनवलीच नाही कधी. चांगली परतून घेतली म्हणजे त्याच्यात ते पाणी होतं ते शोषलं जाईपर्यंत. आणि खोबरं असल्यामुळे त्याच्यात तेल जरा जास्तच येतं. तर रंग बदललेला आहे पेस्टचा. आता त्याच्यामध्ये लाल चटणी घातली, हळद घातली, गरम मसाला घातला आणि परत चांगलं परतून घेतलं. चांगलं तेल सुटलेलं आहे भाजीला. आता भिजवलेली चवळीची डाळ होती ती 3-4 पाण्याने धुवून घेतली आणि काढून मग ती परतून घेतली. आणि आता आपल्याला भाजी म्हणजे जेवढी भाजी लागेल तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यात. मग जेवढं लागलं तेवढं पाणी मी याच्यात घातलं. खोबरं घातलेलं आहे भाजीमध्ये म्हणून जास्त तरी डाळ दिसते. पर्याय नाही मग काय, घरातल्याच भाज्या बनवाव्या लागतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. आता धने पावडर ॲड केलं आहे. आता याच्यात कसुरी मेथी घातली थोडी. आणि आता चवीप्रमाणे मीठ घातलं. भाजी अजून उकळायला सुरुवात देखील झाली नाही तरी छान तरी येते भाजीला आणि सुगंधही छान येतो. परत मिक्स करून घेतलं. आता त्याच्यात कोथिंबीर ॲड केली. मिक्स करून आता त्याच्यावर थोडा ताट झाकून ठेवणार आहे डाळ शिजेपर्यंत. भाजीला छान सुगंध येतो आणि तरी देखील आली, तरीदार रस्सा भाजी झालेली चवळीच्या डाळच्या छान तरी आलेली आणि रस्सा भाजी छान झालेली चवळीच्या डाळची.